नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाथ भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा, जीएमसी नांदेड पदभरती 2025 साठी आज या ठिकाणी आपण गणित व बुद्धिमत्तेचे बघा या ठिकाणी प्रश्नपत्रिका कव्हर करत आहोत। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी वेळ आहे आपल्याला एकूण 2 तास आणि गुण आहेत 200। नवीन वगैरे असाल, पहिल्यांदाच आपला हा व्हिडिओ तुम्ही अभ्यासत असाल, सबस्क्राइब करून घ्या आणि त्यासोबत बघा आपला जो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ बघा भाग अवश्य शेवटपर्यंत या ठिकाणी अभ्यासून घ्या। पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, तर 1 ते 100 अंकांच्या सर्व बघा या ठिकाणी 100 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज किती, या प्रकारचा प्रश्न विचारला। तर बघा, या प्रकारचा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर कशा प्रकारे सोडवायचे 2 पद्धती सांगतो। ओके, तर 2 या ठिकाणी बघा एकूण पद्धती सांगतो, तर त्या कशा सोडवता येतात बघा। पहिली जर पद्धत म्हणलं, अशा कोणत्याही जर अंकाची तुम्हाला 1 ते 100 अंकांच्या बेरीज सर्व अंकांची बेरीज विचारलं, पहिली पद्धत सांगतो। सरळ मित्रांनो बघा, या 100 मधले अर्धे मायनस करा, झाले किती 50। ओके, 50 घ्या आणि या 50 समोर सरळ सरळ दुसरे 100 50 या ठिकाणी मारून टाका, झाला आपल्या प्रश्नाचं उत्तर। देखील क्रमांक बघा ब या ठिकाणी 5050 या ठिकाणी असणार आहे। ओके, 5050। ओके, तुम्ही कुठल्याही अंकाला लावून बघा, ही ट्रिक या ठिकाणी लागू होते। आणि दुसरी कोणती, हा शेवटचा अंक घ्या 100 आणि गुणाकारात यामध्ये 1 प्लस करा 101 आणि छेदामध्ये घ्या 2, कारण 2 संख्येचा गुणाकार। ओके, आता बे1 बे 5 10 हा 0। ओके, सरळ आता बघा 50 50 50ला 5 0 आलं, हातच्याले 5, पुन्हा 50 0 0ला भाग जात नाही म्हणजे सरळ 5ला 5 इथं घ्या आणि पुन्हा 50 50 म्हणजे किती 5050 या ठिकाणी पुन्हा बी आलं, जे की बघा क्रमांक या ठिकाणी 5050 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे। ओके, लक्षामध्ये तुम्हाला असू द्या। बघा, आणखी एक महत्त्वाची बात सांगतो, तर ती म्हणजे या ठिकाणी आम्ही बघा आपल्या परीक्षेसाठी मित्रांनो 2000 प्लस प्रश्नांचा या ठिकाणी महाठोकळा लॉन्च केलेला आहे। तर हा महाठोकळा बघा तुम्ही अवश्य बाय करा मित्रांनो। हा महाठोकळा बघा गरीबाला परवडेल आणि श्रीमंताला आवडेल या प्रकारचा आपण याची एक किंमत प्राइस देखील ठरवलेली आहे। तर बघा, या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला मित्रांनो GK भेटतं बघा, GK आणि करंट अफेअर्स मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला अभ्यासाला मिळतं। म्हणून अवश्य बघा तुम्ही हा जो आपला महाठोकळा आहे बघा खरेदी करा। खरेदी करण्यासाठी 74 14 93 93 07 हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केलेली स्क्रीनशॉट तुम्ही नंबरच्या व्हॉट्सअपवर टाकून टाका। अवघ्या 2 मिनिटाच्या आत आम्ही तुम्हाला हा महाठोकळा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला अवेलेबल करून देऊ, अवश्य बाय करा। ओके, तर बघा दुसरा, 80 गुणांच्या परीक्षेमध्ये 80% गुण मिळाले तर परीक्षेत एकूण गुण किती मिळाले, या प्रकारचा प्रश्न विचारला। काही करायचं नाही बघा, 80 गुणाची परीक्षा आहे मित्रांनो, सरळ सरळ 80 घ्या, पुन्हा या 80 गुणाच्या परीक्षेत किती 80% मिळालेत, 80% घ्या आणि टक्क्याच्या खाली 100% घ्या, झाला आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर। आहे कॅन्सल 8 64 या ठिकाणी बघा 64%, जे की क्रमांक बघा क आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे, जे की लक्षामध्ये तुम्हाला सर्वांना ठेवायचं। ओके, पुढे हा थोडासा अवघड लेवलचा प्रश्न आहे बघा, समजून घेत चला। ओके, तर हा प्लसला बेरजेला गुणाकार म्हणले, वजाबाकीला भागाकार, भागाकाराला बेरीज, पुन्हा गुणाकाराला वजाबाकी असा आहे। ओके, तर 30 भागाकारात 25 वजा 5 गुणाकारात 4 प्लस 3 बरोबर प्रश्नचिन्ह। ओके, तर बघा या ठिकाणी आपण जसाच तसा हा जो आपला गणित आहे बघा या ठिकाणी उतरून घेऊ पहिलं। तर 30 आहे बघा, या ठिकाणी उतरतो बघा असं। ओके, हां, तर 30 आहे, हे 30 घ्या, पुन्हा 30, पुन्हा भागाकार आहे, भागाकारात 25 मायनस 5 गुणाकारात 4 बेरीज 3 बरोबर या ठिकाणी प्रश्नचिन्ह। ओके, तर आता हे 30ला 30 घ्या बघा, तर या ठिकाणी भागाकाराला काय म्हणलंय, तर भागाकाराचा अर्थ या ठिकाणी बेरीज आहे, बेरीज घ्या, पुन्हा 25 या ठिकाणी वजाबाकी, तर वजाबाकीला काय म्हणते बघा, वजाबाकीचा या ठिकाणी अर्थ भागाकार आहे, भागाकार घ्या, भागाकारात 5, पुन्हा या ठिकाणी गुणाकार, गुणाकाराला काय म्हणाले, गुणाकाराला या ठिकाणी वजाबाकी म्हणाले, वजा 4, पुन्हा या ठिकाणी बेरीज, बेरीजला काय म्हणाले, गुणाकार, गुणाकारात 3। आता सोडवा, आता काय कंचे भागू बेवच्या नियमानुसार या ठिकाणी आपल्याला सोडवता येतो बघा, या ठिकाणी लिहितो बघा कंचे भागू बे आणि व। ओके, याचा नेमका अर्थ काय,
कण म्हणजे कंस, चे म्हणजे गुणाकार, भा म्हणजे भागाकार, पुन्हा गु म्हणजे गुणाकार, पुन्हा बे म्हणजे बेरीज व म्हणजे वजाबाकी. या ठिकाणी कंस आहे काय, नाही, हा कट करा. पुन्हा चे आहे काय, चे देखील कट करा. मग या ठिकाणी भा म्हणजे भागाकार आहे, त्या ठिकाणी पहिलं भागाकार करा. भागाकार करण्यासाठी हे 30ला 30 जसे तसे प्लस 5 5 25 मायनस 4 गुणाकारात 3. ओके. आता काय करा, पुन्हा या ठिकाणी भागाकार झाला, आता गुणाकार करा सरळ. हे 30 प्लस 5 मायनस 4 त्रिकम 12. आता या ठिकाणी बेरीज गुणाकार केला, आता उरली काय बेरीज. बेरीज करा पहिलं. 30 आणि 5 35 मायनस 12. आता शेवटी काय उरलं, वजाबाकी. शेवटी वजाबाकी करून टाका. 5मधून 2 गेले 3 आणि 3मधून 1 गेलं 2, म्हणजे या किती बघा 23. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर जे की क्रमांक बघा क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे, जे की लक्षामध्ये बघा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी ठेवायचं आहे. ओके. पुढचा बघा 4था प्रश्न कशा प्रकारचा आहे. तर बघा या ठिकाणी 5वा प्रश्न काय आहे, पहिल्या 5 सम आहे बरं, हे सम नैसर्गिक संख्यांच्या घनाची सरासरी किती. ओके. पहिल्या 5 सम नैसर्गिक संख्यांच्या घनाची सरासरी किती. तर बघा पहिल्या 5 सम नैसर्गिक संख्या या ठिकाणी कोणत्या आहेत बघा, सम बरं पहिल्या 5. तर पहिली मित्रांनो 2 आहे, या ठिकाणी सरासरी म्हणून बेरीज करत चला घन. पुन्हा 4 आहे 4चा घन, 6 आहे 6चा घन, 8 आहे 8चा घन आणि शेवटची 10 आहे 10चा घन. ओके. छेदामध्ये 5 घ्या, कारण सरासरी म्हणलं जेवढेवरी संख्या असतील त्या सर्व संख्यांची या ठिकाणी आपल्याला खाली एकूण संख्या जेवढे काय असतील तेवढे आपल्याला खाली घ्यावं लागतं. ओके. एकूण 5 संख्या 5 छेदामध्ये घेतलं. 2चा घन 8 प्लस 4चा घन 64 प्लस 6चा घन 216. ओके. 216 प्लस 8चा घन 512 प्लस 10चा घन या ठिकाणी 1000 होतो. ओके. 10चा 1000 छेदामध्ये आलं किती 5. ओके. तर हे 1000ला 1000 जशाच तसे असू द्या. आता इकडली बेरीज करू आपण. 8 64 आणि 8 किती होतात बघा, 64 प्लस 8 8 आणि 4 12, हातच्याला 1, हे 6 आणि 1 हे 7 किती झाले 72, हे 2 कटले. पुन्हा हे 216 घ्या, 216 प्लस 512 करा. 6 आणि 2 8, 1 आणि 1 2 आणि 2 आणि 5 7, टोटल किती 728. या 728 मधले हे 72 प्लस करा, हे 72. 8 आणि 2 10, हातच्याला 1, पुन्हा 7 आणि 2 9, हातच्याचा 1 10, पुन्हा हातच्याला 1, पुन्हा हे 7, हे 7 आणि 1, हातच्याचा 1 8. ओके. 8. मग पुन्हा काय करा, हे 800 प्लस जर आपण या ठिकाणी 1000 जर केलं तर टोटल भेटतं या ठिकाणी बघा आपल्याला 1800. हे 1800 घ्या आणि छेदामध्ये याला 5ने भागून टाका. 5 त्रिक 15, उरलं किती 3, 5 सख 30 आणि समोरचा 1 शून्य म्हणजे किती 360. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार बघा, जे की आहे काय आहे बघा, जे की क्रमांक बघा ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. पुढे बघा 5वा प्रश्न कशा प्रकारचा आहे, काय म्हणतो. तर बघा बसच्या तिकिटाचे दर 20% वाढले, 6 महिन्यानंतर पुन्हा दरात 10% वाढ झाली तर मूळ दरात किती टक्के वाढ झाली, या प्रकारचा प्रश्न विचारला. काही करायचं नाही बघा, कोणतेही दर असो बघा, बसच्या तिकिटाचा असो किंवा कोणती रक्कम असो, ती पहिले या ठिकाणी 100% असते, ही समजून घ्या. पहिलं 100% असते, म्हणून या ठिकाणी आपण एकूण 100% घेऊ. पुन्हा याच्या गुणाकारात 20%ने वाढलंय, हे जे आपण पहिलं 100% घेतलं बघा, हे याच्यामध्ये 20 ॲड करा, झाले किती 120%. मग टक्क्याच्या खाली या ठिकाणी 100% मात्र छेदामध्ये घ्यायला विसरू नका. पुन्हा गुणाकारामध्ये या ठिकाणी बघा 10% पुन्हा या ठिकाणी वाढ झाली. पुन्हा या 100मध्ये 10 प्लस करा, झाले किती या 100मध्ये 10 प्लस केल्याने 110%. टक्क्याच्या खाली मात्र 100% घ्यायला विसरू नका. आता हा एक 100 कॅन्सल करा, पुन्हा हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा, हा एक कॅन्सल करा. आता आलं किती 12 गुणाकारात 11. आता बघा 11 दोन्ही 22, 22ला 2, हातच्या आले परत 2, पुन्हा 11 1 11, 11 2 किती झाले हाच्याचे 132 झाले. हे 132ला बरोबर 132 जशाच तसे घ्या आणि हे जे आपण सुरुवातीला 100% घेतल्या हे आता याच्यातून मायनस करा. आता जर आपण 132मधून हे 100 मायनस केले, उरले किती 32%. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार, जे की तुम्हाला सर्वांना लक्षामध्ये ठेवायचं होते, जे की बघा क्रमांक ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, लक्षामध्ये तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. ओके.
पुढे बघा 6वा प्रश्न, एकदम सोप्या पद्धतीनं बघा या ठिकाणी आपण सर्व काही प्रश्नांचे योग्य आन्सर शोधत आहोत. म्हणून काय करा, तुम्हाला जर शक्यतो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला आपल्याला लाईक करा. काही तुम्हाला डाऊट असतील, शंका असतील कमेंटमध्ये कळवत चला. 6वा प्रश्न बघा या ठिकाणी काय म्हणतो. तर बघा 6वा, तर बघा ताशी 72 किमी वेगाने चाललेल्या एका रेल्वेस एक खांब ओलांडायला 25 सेकंद लागली, तर त्या रेल्वेची लांबी किती. तर बघा मित्रांनो या ठिकाणी कशा प्रकारे आपण प्रश्नाचे योग्य आन्सर काढू शकतो. काही करू नका. बघा ताशी 72 किमी वेगाने चाललेल्या एका रेल्वेस एक खांब ओलांडायला 25 सेकंद लागतात. सरळ 72 घ्या, पहिलं 72 घ्या, गुणाकार देखून वेळ किती 25 सेकंद, 25 घ्या गुणाकारा त्याच्या 5/18 घ्या. आता बघा हे जे 5/18 आहे बघा, आता बरेच जण विचारतात की हे 5/18 का घेतलं. तर हे 5/18 बघा आपण सूत्रानुसार घेतलं. या ठिकाणी आपण सूत्राचा वापर निव्वळही केलेला नाही. तर सूत्र देखील तुम्हाला या ठिकाणी बाजूला मी सांगून टाकतो. बघा ते सूत्र कसं आहे, तर अंतर आहे बघा बरोबर या ठिकाणी, अंतर बरोबर वेग गुणाकारात वेळ, याच्या गुणाकारामध्ये 5/18 या प्रकारचं हे सूत्र आहे. पाठांतर करा. आपण या ठिकाणी निव्वळ ही सूत्राचा वापर करत नाही. ओके, सरळ आता 18 × 18, 18 चोक 72, 25 चोक या ठिकाणी किती बघा 25 चोक 100, 100 गुणाकारात 5 आलं किती 500, जी की बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर मिळून त्या रेल्वेची एकूण लांबी ही बघा या ठिकाणी किती, तर 500 मीटर, जी की बघा क्रमांक ब. आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी एकदम योग्य आन्सर असणार आहे. बघा एकदम सोप्या पद्धतीनं एकदम कमी वेळात जास्त या ठिकाणी बघा प्रश्न सहज आपण आज अभ्यासलो आहोत. तर बघा शेवटचा प्रश्न बघा नेहमी आम्ही तुमच्यासाठी सोडत असतो. हा एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे. अवश्य या प्रश्नाचं योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींसोबत आपला जो आजचा हा व्हिडिओ आहे बघा संपूर्ण सेशन तुमच्या मित्रमैत्रिणींना विद्यार्थ्यांना अवश्य शेअर करा. आणि या ठिकाणी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलं नसेल अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घ्या. तर भेटू पुन्हा मित्रांनो नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.